एक देश एक निवडणूक विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंजुरी मिळाल्याची माहिती. याच अधिवेशनात विधेयक संसदेमध्ये सादर होण्याची शक्यता. ईव्हीएम विरोधातील आंदोलनाबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची वेगळी भूमिका. ईव्हीएम विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात जाणार नसल्याची माहिती. मात्र पक्षाचे काही उमेदवार वैयक्तिक कोर्टात जाण्याची शक्यता. 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार करण्यावरती भाजप ठाम. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अजित पवारांना स्पष्ट संकेत. किती जण शपथ घेणार हे कळवा. भाजपची शिवसेना आणि राष्ट्रवादीला सूचना. अर्थ खात्यासाठी राष्ट्रवादीचा आग्रह कायम. अजित पवारांना अर्थ खातं मिळालं तरच महायुतीला अर्थ. आमदार अमोल मिटकरींचं विधान. कुर्ला बेस्ट बस अपघाताचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर. भरधाव बसनं लोकांना चिरडलं. रिक्षा आणि दुचाकींना फरफडत नेतानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद. राज्यात अमरावती भिवंडीसह संभाजीनगरमध्ये एनआयएकडनं छापेमारी. दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयातनं 3 जणांना घेतलं ताब्यात. 22 फेब्रुवारीला भराडी देवीच्या अंगणेवाडीची यात्रा होणार. डाळप पूर्ण झाल्यानंतर तारीख जाहीर. तिकीट बुकिंगसाठी झुंबड उडणार. भारताचा डी गुकेश 64 घरांचा नवा राजा. जगज्जेत्या डिंग लेरेनचा पराभव करत गुकेश बनला विश्वविजेता.